बेसन लाडू आपण बनवत आहोत. तर यासाठी आपण असं कोरडंच बेसन भाजून घेतलं आहे आणि मग त्यामध्ये पण थोडं थोडं तूप टाकून भाजायचं आहे. आता हे आपलं पण भाजून झालेलं आहे. थोडा रवा आणि बेसन आपण मिक्स केलेलं आहे. आधी बेसन भाजून घ्यायचं, रवा भाजून घ्यायचा आणि मग त्यामध्ये थोडं थोडं तूप टाकून आपण हे मिश्रण तयार केलं. तसंच आता आपण थोडंसं इथे भाजून घेत आहोत बेसन. असं थोडं थोडं भाजून मग त्याच्यामध्ये आपण आता हे तूप ह्यामध्ये आपण जास्त झालेलं आहे, मग थोडंसं आपण बेसन भाजून घालू शकतो. तर इथे आपण बेसन भाजत आहोत. मग हे बेसन आणि रवा सगळं भाजून गार झालं की मग यामध्ये आपण पिठी साखर टाकून मग त्यात तुम्ही आवडीनुसार चारोळे, मनुके, वेलची, जायफळ तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूटसुद्धा घालू शकता. आणि थोडं बंद करायच्या आधी जेव्हा आपलं भाजून होतं ना व्यवस्थित तूप टाकून लागेल असं तूप घालून पूर्ण भाजून झालं त्यामध्ये तुम्ही पाण्याचा हबका देऊ शकता किंवा दुधाचा हबका मारून मग दुधाचा आणि पाण्याचा हबका केव्हा मारायचा जेव्हा आपण गॅस बंद करतो ना त्याचे जस्ट 2 मिनटं आधी आपण थोडं पाणी किंवा दूध शिंपडून मग लगेचच गॅस आपल्याला बंद करायचा आहे. हे बघा, जास्त पण आपल्याला बेसन भाजायचं नाही आहे. थोडंसं बेसनचा सुगंध आला रव्याचा की आपल्याला भाजणं बंद करायचं आहे. आणि भाजून झालेलं बेसन रवा मग त्यामध्ये तुम्ही जसं मावेल तसं तूप घालायचं आणि मग भाजायचं. आता कधी कधी काय होतं, तुपाचं प्रमाण जास्त होतं आणि बेसन लाडू हे चपटे अगदी रेलून जातात. तर पिठी साखर घातल्यावर हे वाढणार आहे मिश्रण. आता आपण बेसन आणि ते मिश्रण जे होतं तुपाचं त्यामध्ये तूप बऱ्यापैकी आहे, त्यामुळे आपण थोडंसं बेसन वाढवून ह्यामध्ये घातलं. आता हे पुन्हा सगळं मिश्रण तुपाचं आणि बेसनाचं आपल्याला हलवायचं आहे. थोडंसं जरासं भाजून मग आपण बंद करणार आहोत. गार झालं की मगच आपण त्यात पिठी साखर मिक्स करायची. थोड्याशा तुपावर आपण बदाम किसून घेत आहोत. असा बदाम आपण किसून घेतलेला आहे थोड्याशा तुपावर आणि तो त्यामध्ये थोडंसं भाजून जातो. अशा प्रकारे आपण थोड्याशा तुपावर बदाम किसून घेतला. पिठी साखर आपण त्यात जेवढी मावेल तेवढी पिठी साखर आपण त्यात घालणार आहोत. आणि मग आता मिश्रण आपलं थोडंसं कोमट झालं आहे. आता आपण त्यात मिक्स करू शकतो पिठी साखर. हे पहा, असं कोमट पाहिजे. थोडंसं तूप पण बऱ्यापैकी व्यवस्थित आहे. आता आपण थोडी पिठी साखर घालत घालत जसं गोड वाटेल तसं आपण ठेवायचं आणि मग लाडू बांधायचे. आपण असं आपल्याला त्याच्यात मावेल ना पिठी साखर, म्हणजे आपल्याला लाडू वळता आला पाहिजे असा एवढा आपल्याला पिठी साखर घालायची. फक्त अशी मूठ वळता आली पाहिजे एवढी आपल्याला पिठी साखर घालत जायचं. अशी सहज वळले जातात आपले लाडू. अशी सहज वळली गेली पाहिजे. तर खूप सुंदर झालं आपलं बेसनचं सारण जे आहे लाडूचं. हे पहा, अशा प्रकारे आपले हे सुंदर लाडू तयार झाले. हे पहा, असं आता हे अशी मूठ वळली ना की लगेच वळले जातात. म्हणजे आपलं सारण एकदम बरोबर झालं आहे. जास्त कोरडाही नाही आणि जास्त तुपटही नाही. तर अशा प्रकारे सुंदर आपला लाडू वळला जातो आहे, पाहू शकता. हे पहा, आणि रवा घातल्यामुळे आपल्याला टाळूला चिकटतही नाही आहे आणि खूप चविष्टही लागतो. रव्यामुळे खुसखुशीत होतो लाडू असा. हे पहा, अशा प्रकारे आपले सुंदर लाडू बेसनचे तयार झाले. रवा बेसन लाडू. तर कसे वाटले नक्की सांगा. रवा बेसन लाडू.